सत्या वेद प्रतिपाद्या जय जय सविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी मने निवृत्तिदासु अवधारी जोजी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय सब संतन की जय। वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा जप तप कर्म हरिविन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाटी गेले ते निवांतेची ठेले भ्रमळ गुंतले सुमन कैके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जिले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करू। तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून सेवेला आपण आरंभ करूया। ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुलगोत्र वर्जिले। श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांनी त्यांच्या सद्गुरूंनी दिलेलं जे नाम होतं ते नाम त्यांनी आनंदानं गायलं, त्याचा अनुभव आपल्याला ते सांगतात माऊली की ईश्वराचं नाम, त्या नामाचा जप, त्या नामाचा मंत्र मी आनंदानं गायला, ते नाम मी आवडीनं घेतलं, ते नाम भगवंताचं म्हणजे त्यांनी आम्हाला दिलेलं शस्त्र आहे। त्या नामाचा मंत्र मी धारण केला, त्या नामाचं शस्त्र मी धारण केलं आणि त्याच्यामुळं आमच्या कुळगोत्राकडं, आमच्याकडं, कुळाकडं, आमच्या नातेवाईकाकडं तो यम सुद्धा वाकड्या नजरेनं पाहू शकलेला नाही। यमानं आमचं कुळ वर्ज्य केलं, आमचं कुटुंब वर्ज्य केलं, नातेवाईक सुद्धा आमचे वर्ज्य केले, कारण तितक्या आवडीनं ईश्वर नामाचा मंत्र मी गायला, तेवढ्या आवडीनं तो मंत्र मी घेतला आणि ते नामाचं शस्त्र मी धारण केलं, तो मंत्र सुद्धा मी धारण केला, कळतंय ना? आणि तो धारण केल्यामुळं, तो माझ्यामध्ये मनात मुरल्यामुळं, अंतकरणात तो मंत्र साठवल्यामुळं यम सुद्धा आमच्याकडं वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही। आमचं कुटुंब वर्ज्य केलं, कुळ वर्ज्य केलं, नातेवाईक सुद्धा वर्ज्य केले। मग माऊलींचे नातेवाईक कोण? हा, नातेवाईक कोण माऊलींचे? ते जे नाम घेतात ते नातेवाईक त्यांचे।
ती घरातले नातेवाईक नाही, घरातले घेत असले तरी नातेवाईक ते. पण ज्यांनी नाम घेतलं, ज्यांनी भगवंताचं स्मरण केलं, ती त्यांची खरी नातेवाईक. पुढं माऊली ईश्वर नामाचा जो महामंत्र आहे, त्या महामंत्राची शक्ती माऊलीत आपल्याला समजावून सांगतायत. ईश्वराचं नाम ही खरी त्या भगवंताची, ईश्वराची शक्ती आहे. हे नाम शक्तिशाली आहे, सामर्थ्यवान नाम आहे. कारण त्याच्याकडं या जीवाला भवसागरातून तारून नेण्याचं त्याच्याकडं सामर्थ्य आहे. नाम शक्तिशाली आहे. ईश्वराचं नाम ही त्याची खरी शक्ती आहे. आणि हे शक्तिरूपी जे साधन आहे, ते सर्व संतांनी त्याचा अनुभव घेऊन, माऊलींनी त्याचा अनुभव घेऊन हे शस्त्ररूपी साधन आमच्या हातात देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून ते तितक्या आवडीनं मला घेता आलं पाहिजे, तेवढ्या भावानं मला ते घेता आलं पाहिजे. आणि मी सुद्धा त्यांचा जर नातलग झालो, त्यांच्या कुळात जर राहिलो, तर यमसुद्धा माझ्याकडं वाकड्या नजरेनं पाहू शकणार. हे सामर्थ्य आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जो करील तयाचे, करणार नाही तो काहीच होणार नाही. रामकृष्ण हरी राम. इथं समजावून माऊली सांगतायत भाऊ, कर्तृत्व जो करतच नाही, अधिकार सुद्धा गाजवत नाही, त्याला काय मूर्ख म्हटलेलं आहे माऊली. कर्तृत्व नाही, अधिकार बी गाजवत नाही, पण जो कर्तृत्व करत नाही पण अधिकार गाजवतो, त्याला काय म्हटलं पाहिजे? त्याला काय म्हटलं पाहिजे? धूर्त म्हटलं पाहिजे. कर्तृत्व नाही अंगात, पण अधिकार गाजवतो, अधिकार गाजवतो, त्याला त्याला काय म्हटलंय माऊली? धूर्त म्हटलेलं आहे. आणि जो कर्तृत्व करतो आणि अधिकार पण गाजवतो, त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला काय शहाणा. शहाणा तो धनी घेतोय, तो शहाणा आहे. कारण कर्तृत्व बी आहे आणि अधिकारवाणी बी त्याच्याकडे आहे, आणि म्हणून त्याला शहाणा म्हटलेला आहे. इथं पुन्हा माऊली समजावून सांगतायत, जो कर्तृत्व करतो पण अधिकार कधीही कोणावर गाजवत नाही, त्याला काय म्हटलं पाहिजे? अधिकारच गाजवत नाही पण कर्तृत्व आपलं करतो, त्यांनाच माऊली म्हटलेलं आहे, त्यांनाच संत म्हटलेलं आहे. आवडीनं देण्याचं काम कुणीही असू द्या, कसाही असू द्या. शब्द कळले तर घ्याल, नाही कळले तर सोडून द्या. मग आत्तापर्यंत आम्ही कीर्तन सोडूनच दिली, प्रवचन आत्तापर्यंत आपण सोडूनच दिले. का घेतलं आपण? काय त्यातलं घेतलं का? नाही घेतलं. रामकृष्ण. कळलं पाहिजे आपल्याला, मी काय कर्तृत्व करतोय हे कळलं पाहिजे. कीर्तनाला मी जातोय, श्रवण मी करतोय, आणि घरी येऊन विचारलं अभंग कुठलं मला नाही माहिती, नाही सांगता येणार. मग आपण काय ऐकलं? ऐकलं का? किंवा त्याचा भाव तरी किंवा भावार्थ तरी सांगता आला पाहिजे. म्हणजे मी श्रवण काय केलं? नळी फुंकले व्यर्थ गेलं. सीन येतो शरीराला, सीन घालवण्यासाठी कीर्तन आहे, सीन घालवण्यासाठी प्रवचन आहे.
सीन घालवण्यासाठीच माऊलींनी ज्ञानेश्वरी दिलेली आहे, हरिपाठ दिलेला आहे, हे आपणाला कळवून घेतलं पाहिजे. पुढं माऊली सांगतायत, ईश्वराचं नाम हे त्याचं खरं शस्त्र आहे. हे शस्त्ररूपी साधन त्याने आपल्या हातात दिलेलं आहे. हे शस्त्र काय करतं, तर माझ्या देहबुद्धीला मारून टाकतं. चांगलं आहे बरं का. ईश्वराचं नाम हे खरं शस्त्र आहे आणि ते शस्त्र माऊलींनी तुमच्या आमच्या हातापर्यंत दिलेलं आहे, हातात दिलेलं आहे. हे शस्त्र आमच्या देहबुद्धीला मारून टाकतं. हे शस्त्र देहबुद्धीतून उठणाऱ्या ज्या वासना आहेत, सगळ्या वासनांना ते मारून टाकतं आणि त्या साधकाला मोकळं करतं. तुका मन निवांत होई पाही रे पाही. निवांत होऊन माऊलींच्याकडे बघा, निवांत होऊन संतांच्याकडे, मोकळं होऊन या, भरून तुम्ही जा. पण आपण मोकळं जातोय का? संतांच्याकडे आपण भरून जातो, मग ठेवायला जागा कुठं आहे? रामकृष्ण कसंही या, पण तुम्हाला आनंदानं घालवणारे आम्ही आहोत. माऊली वासना रहित करतात. हे शस्त्र काय करतं, देहबुद्धी काढून टाकतं, देहबुद्धीच्या सगळ्या वासना नाहीशा करतं. तो साधक देहबुद्धीतून मुक्त होतो, वासनेतून मुक्त होतो, समाजातून मुक्त होतो, स्वतःतून मुक्त होतो. देहाचा आठव नसतो, समाजाचा आठव नसतो, आणि मग काळाचा आठव त्याला राहील का? स्वतःचाच जर आठव नसेल, समाजाचा आठव कसा होणार? समाजाचा आठव सुद्धा होत नाही, काळाचा आठव सुद्धा त्याला होत नाही, आणि म्हणून यम सुद्धा त्याच्याकडे वाकड्या नजरेनं बघत नाही. कळतंय ना? का बघत नाही? कारण त्याची दृष्टी देहापर्यंतच जाते. यमाची दृष्टी कुठपर्यंत? देहापर्यंत जाते. त्याच्या आतमध्ये तो घुसू शकत नाही. मग देहाला धरून जगणारे लोक त्याच्याकडे यमाची दृष्टी असते. यमे कुळ गोत्र वर्जिले. माऊली का म्हणतात, आम्ही देहापासून लांब गेलो, वासना एक यात राहिलेली नाही, मुक्त झालो, देहभावातून मुक्त झालो, या दृश्य भौतिक जगातून मुक्त झालो. मग काळ आमच्याकडे कसा बघणार? यम आमच्याकडे कसा बघणार? मुक्त झालेलं जे जीवन आहे, ते मुक्त झालेलं जीवन ईश्वराला आवडतं. संसारातून जर मला मुक्त होता येत नसेल, विषयातूनच जर मला मुक्त होता येत नसेल, स्वार्थातूनच जर मला मुक्त होता येत नसेल, तरी ईश्वराचं दर्शन होईल? कधीच नाही होणार आपल्याला. रामकृष्ण हरे राम. ही चारी भावंड बसलेले आहेत आळंदी गावामध्ये. यम त्यांच्याकडं हळूहळू येतोय. यमाची आणि निवृत्तीदादांची दृष्टादृष्ट झाली. त्यावेळेला निवृत्तीनाथांनी 2 बोटं वर केली, तिथनंच मागे गेल्यात. यमसुद्धा कापत होता त्यांच्याकडे यायला. निवृत्तीदातांनी 2 बोटं वर केली, पाठीमागे निघून गेला. त्याला वाटलं की अजून 2 वर्ष त्यांना हवे आहेत माऊलींच्या. 2 वर्षांनी पुन्हा आला. पुन्हा सोपान देवाची दोघाची दृष्टादृष्ट झाली. लांबूनच त्यांनी 2 बोटं वर केली. त्यावेळेला तो समजून गेला की सोपान देवांना सुद्धा माऊलींचा सहवास अजून 2 वर्ष हवा. परत गेला. थोडक्यात 2 वर्षांनी परत आले.
पुन्हा मुक्ताईबाईंच्याकडे त्यांची नजर, 2 बोटं वर केली, लगेच परत फिरला. पण मुक्ताबाईने त्यांना आवाज दिला, यम्या आमच्याकडे. आवाज दिल्याबरोबर तो कापायला त्यानं सुरुवात केली. मला तिकडे बोलवू नका. कसा तुमच्याजवळ मी येणार? येऊ शकत नाही, माझं मरण आहे तिथं. रामकृष्ण हरी. घाबरून तो गेला. अरे म्हटलं इकडे ये, तुला आम्ही काही करणार नाही. एक ऐक, तुला दादानी 2 बोटे वर केली, माझ्या भावाने 2 बोट, मी 2. तुला अर्थ कळला का? अर्थच तुला कळला नाही. मी तुला समजावून सांगते की 2 बोटं म्हणजे चंद्र आणि सूर्य आहेत. त्यांचं उगवणं आणि मावळणं जोपर्यंत इथं चालू आहे तोपर्यंत तू आमच्याकडे फिरकायचं. यमे कुळ गोत्र वर्जिले. हा कीर्तीचा जो महिमा आहे, संतांचा जो महिमा आहे, तो महिमा मला आकलन करता आला पाहिजे. नाम ईश्वराचा अगदी शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे, पण तितक्या भावानं ते नाम मी घेतलं पाहिजे. तो भाव पाहिजे की ज्या नामानं माऊलींना जो अनुभव आला आहे, त्यांच्या कुळगोत्रांना जो अनुभव आला आहे, तो अनुभव सुद्धा मला येईल. कधी? तितक्या आवडीनं, तितक्या प्रेमानं मी नाम त्याचं घेतलं का? तर रामकृष्ण हरी राम. शहाणा तो धनी घेतोय. नाम घेणारा कोण आहे आवडीनं? बाकी तुम्ही काही करू नका. ईश्वराचं नाम फक्त आवडीनं घ्या आणि ते नाम तुमच्या आतमध्ये उतरू द्या. आतमध्ये उतरल्याशिवाय, मनामध्ये उतरल्याशिवाय अज्ञान तुमचं निघून जाणार नाही. आम्ही भक्ती करतोय असं लोकांना वाटतं, पण आपली भक्ती आहे का? वाटतं आम्ही भक्ती करतो, रोज देवाला आंघोळ घालतो, मी करतोय, गण लावतो, सगळं होतं, पण ही भक्ती आपली आहे का? आतला संसाराचाच कचरा आपल्या जात नाही. मग देवाची भक्ती मी काय करतो? समजावून मी सांगतोय तुम्हाला. रामकृष्ण हरी राम. माऊली तर समजावून देत आहेत आपल्याला. ह्या जीवाला, माझा जो अंश आहे, ह्या जीवाला मी पंचमहाभूताचं जे साधन दिलेलं आहे त्याला जिवंत केलेलं आहे. मग हे साधन जीवाला दिल्यावर त्या जीवानं काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? मनुष्य देहरूपी सर्वश्रेष्ठ साधन या संसारातलं आम्हाला त्यानं दिलेलं आहे. मग हे साधनाचं मी काय केलं पाहिजे? हे साधन मी कुठं खर्च केलं पाहिजे? म्हणून तुकाराम महाराजांना सांगावं लागलं, आता तरी पुढे हाची उपदेश. नाश करू नका याचा. आता तरी पुढे हा उपदेश तुम्ही संतांच्या मुखातला ऐका, ह्याचा नाश करू नका. किती जागं झालो आपण? झालो जाग? आपण जागा झालो का? संतांनी सांगितल्यावर जागा झाला. तो त्यांचा नातेवाईक मानला, तो त्यांच्या गोत्रात गेला, तो त्यांच्या कुळाचा वारस झाला. आलं का लक्षात? रामकृष्ण. कुणाला तारलं? तुकाराम महाराज स्वतः वैकुंठाला गेले 42व्या वर्षी आणि पुन्हा बहिणाबाईंनी धावा केला, तिच्यासाठी यावं लागलं. निळोबारायांनी पुन्हा धावा केला, तिथं स्वतः विठ्ठल आले त्याच्यासमोर. त्यावेळेला सुद्धा निळोबाराया बोलले, मी तुम्हाला बोलवलेलं, मला महाराजांशी भेटायचं आहे, त्यांना तुम्ही पाठवा. त्यानं हा जो भाव आहे,
म्हणून इथं मग भावबळे आकळे एरविना करतळी आवळे तैसा, हे सर्वश्रेष्ठ साधन मला कशासाठी दिलेलं आहे? तर यमाकडून मुक्त होण्यासाठी, काळाकडून मुक्त होण्यासाठी, काळाच्या ह्याच्यात मला परत जायचं नाही, याच्यासाठी हे साधन आहे. मग ह्या साधनाचा मी किती उपयोग केला पाहिजे? काळ तसा आपल्याला सोडत नाही. सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांच्या डोक्यावर काळ सतत गिरट्या घालत असतो, सतत गिरट्या घालत असतो. पण तुकाराम महाराज म्हणतात किंवा संत आम्ही त्या काळाच्या डोक्यावरच पाय देऊन उभा आहे. आता जगतोय कसं? तो काय करेल का? रामकृष्ण. ही जी अवस्था आहे, समजावून सांगतो पुन्हा पुढे तुम्हाला. काळ कुणालाही सोडत नाही, यम कुणालाही सोडत नाही. भरलं तुमचं आयुष्य, तुम्ही जन्माला आला त्याच वेळेला तुमच्या खिशात परतीचं तिकीट त्यानं ठेवलेलं असतं. ते संपलं की तो तुम्हाला न्यायला येतोच. तिथं परत काहीही चालत नाही. का त्यांनी 2 बोटं वर केलं होतं जाईल मागं? तेवढी योग्यता, तेवढा अधिकार. म्हणून संगत पाहिजे, म्हणून सहवास पाहिजे. आणि तो सहवास जर आपण टिकवला, वाढवला, तर माऊली का आपल्याला माझा म्हणणार नाहीत? कळतंय ना? मी फार कळवल्यानं सांगतो, त्याने माझा म्हणावा म्हणूनच आम्ही अट्टास करतोय. बरोबर? माझा म्हणेपर्यंत मी त्याचं नाव घेतलं पाहिजे, त्यांचं नाव. आणि त्यांच्या मनाला मी प्रसन्नता त्या नामानं दिली पाहिजे. ते प्रसन्न माझ्यावर झाले की ते काय करू शकणार नाही. रामकृष्ण. यम सर्वसामान्यांच्या डोक्यावर कसा गिरट्या घालतो, कुणालाच तो सोडत नाही. 2 मिनटं मला आता संसारात द्या, मला काहीतरी सांगायचं आहे. त्यावेळेला यम म्हणतो आत्तापर्यंतचं आयुष्य कुठे गेलं? का तुला वेळच नव्हता का? एवढं दिलं ना तुला आयुष्य. समजावून मी फार सांगतोय, एक क्षण सुद्धा वाया घालवू नका. जागं झालं पाहिजे आपण, जागं झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. भगवंताच्या संसारात आपण सावध झालं पाहिजे. सावध होणं म्हणजे काय? सावध व्हायचं म्हणजे काय? त्याचं मी नाम घेतलं पाहिजे, हेच जागंपण आहे. जे माऊलींनी केलेलं आहे आणि त्याच्यातून जे ते मुक्त झाले, तसं त्या मुक्तीपर्यंत जाण्याचा मार्ग त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मार्ग, ते साधन सुद्धा दिलेलं आहे. म्हणून शहाणा तो धनी. का त्याला शहाणा म्हटलेलं? त्याला ते कळलेलं आहे. हे सर्वश्रेष्ठ साधन तुम्ही आम्ही संसारी माणसं जनावरासारखाच त्याचा वापर करतो. आणि मग कुठं जातो आम्ही? त्याच्या आधिपत्याखाली जीवन जगतो. त्याच्यातून मला मुक्त व्हायचं आहे. मुक्त होण्यासाठी हा सर्वश्रेष्ठ देव आहे. रामकृष्ण. गावातला एक चांगल्या योग्यतेचा ब्राह्मण, कळायचं त्याला चांगलं. श्रीमंताचा मुलगा एक स्नान करत होता विहिरीवर, विहिरीच्या बाजूला पाणी काढून. त्यावेळेला तो ब्राह्मण सुद्धा अधिकारी तिथं पोहोचला आणि ते काळ टपलेलाच आहे सतत आपल्याला घेऊन जाण्यासाठी. यम सतत टपलेला, तो तुमच्यावर संकट देतो, पण ती संकट आपण ओळखली पाहिजे. म्हणून मी बऱ्याच वेळेला सांगतो की त्यानं माझं केस पांढरे केले म्हणजे भगवंतानं मला नोटीस पाठवलेली आहे की आता मी थोडे दिवस, बरोबर का? वाचतो का आपण नोटीस? ती दात गेले तोंडातले,
डोळ्यावर चष्मा आला. ह्या त्यांनी पाठवलेल्या नोटीस आहेत आणि ह्या आत्ता मी मृत्यूच्या दारात चाललेलो आहे त्याच्या नोटीस आहेत आणि ह्या नोटिसा वाचायला मी शिकलं पाहिजे. आणि हे जर ध्यानात घेत नसाल तर अवघड आहे फार. मग याच्यातून आपण सुटू शकणार. जीवन हे आपल्याला कळलेलं नाही, हे साधनच आपल्याला कळलेलं नाही. विहिरीवर तो पंडित पाणी पिण्यासाठी गेलाय, श्रीमंताचा मुलगा आंघोळ करतोय, झुडपातून एक मोठा नाग आला, त्या श्रीमंताच्या मुलाला चावला आणि पुन्हा झुडपाकडे निघून गेला. तडफडून मुलगा मेला. यमाचं मी सांगतो. पुन्हा झाडातनं बाहेर आला, कुत्रं बांधला, त्याचं कुत्रं घेऊन गावात शिरला, 2 कोंबड्यांचा काय म्हणतात प्राण घेतला. पुन्हा तो काय म्हणतात झुडपाकडे गेला, जंगलाकडे गेला, तिथं 2 सश्याला मारलं. त्यावेळेला वाघाचं रूप घेतलं त्यानं. 2 सश्याला मारलं, वाघाचं रूप घेऊन एका कोल्ह्याला मारलं आणि पळत पळत यमाचं रूप घेऊन त्या ब्राह्मणाच्या समोर आला. सुंदर उदाहरण आहे. यमाच्या तावडीतून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. हे सगळं दृश्य त्या अधिकारी पंडितानं बघितलं, ब्राह्मणानं बघितलं आणि तो विनंती करतोय, त्यांच्या काय म्हणतात पाया पडतोय की मला आता माफ करा, मी हे सगळं बघितलं. पण मी एक प्रश्न विचारू का? मगाशी तुम्ही नाग झाला, परत वाघ झाला, परत कुत्रं झाला, हे कसं काय म्हणले? तर म्हणले त्या श्रीमंताच्या मुलाचं मरण हे नागामुळं होतं, त्या 2 कोंबड्यांचं मरण कुत्र्यामुळं होतं, म्हणून मी कुत्र्याचं रूप घेतलं, नागाचं रूप घेतलं. सश्याचं मरण त्या ह्याच्यात होतं, वाघाचं रूप घेणारा कोण आहे? मीच आहे. मला मारायचं म्हटलं मला ते रूप घ्यावं लागलं. त्यांना संपवलं. आता तो ब्राह्मण कापत होता आणि म्हटलं मी विचारू का तुम्हाला, माझं मरण कशात आहे तुम्ही सांगाल का? मी कधी मरणार आहे हे मला सांगाल का? त्यावेळेला यम म्हणतो, तू सगळं हे चित्र आमचं बघितलंयस, पण तसं आम्हाला करता येत नाही. पण तू हे सगळं दृश्य बघितल्यामुळं, मला ओळखल्यामुळं यम बनून मी तुझ्या समोर आता उभा आहे. पण तुला फक्त जाता जाता सांगतो की तुझं मरण एका मगरीपासून आहे. मगरच तुला गिळंकृत कर. मग कसं वागायचं ते तू ठरव. रामकृष्ण किती त्याला समजावून सांगितले त्या अधिकारी ब्राह्मणाला, तरी माणूस कसा गुंततो हे तुम्हाला उदाहरण. यमाच्या तडाख्यातून कोणी वाचत नाही, आपणाला वाचायचं आहे, त्याच्यातून मुक्त व्हायचं आहे. म्हणजेच ईश्वराचं शक्तिशाली नाम मी धारण केलं पाहिजे, ते नामाचं शस्त्र मी धारण केलं पाहिजे, माऊलींच्या कुळगोत्रात मी गेलं पाहिजे. आणि मग त्याची दृष्टी आपल्याकडं वाकडी होऊ शकणार. यमे कुळगोत्र मगरीपासून त्यानं ठरवलं की आता मी महाराष्ट्रात राहणार नाही. का? इकडून नद्या भरपूर आहेत, ओढे भरपूर आहेत, पाण्याच्या ठिकाणी मला राहायचं नाही. पाणी कुठं नाही तर राजस्थानमध्ये, आपलं राजस्थानमध्ये जाऊया. आता यमाच्या तावडीत आपण सापडायचं कळलेलं आहे की माझं मरण त्याच्यात त्याने सांगितलेलं आहे. आणि मग तो महाराष्ट्र सोडून राजस्थानमध्ये गेला. तिथं जो राजा राज्य करीत होता तिथं काम करू लागला. तर काम काय केलं त्याने? कारकुनाचं, लिहिण्याचं काम. थोडक्यात सांगू हे सुद्धा.
त्यावेळेला त्या राजाचा जो मुलगा आहे तो मुलगा त्याचं महाराष्ट्रीयन मुलीशी काय म्हणतात लग्न ठरलं. लग्न ठरल्यावर लग्न महाराष्ट्रात घेतलं. त्यावेळेला राजाने सांगितलं ब्राह्मण काका आमच्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे, आपणाला महाराष्ट्रात गेलं पाहिजे. काय म्हटले? ब्राह्मण म्हणला मी येणार. मला माहिती आहे मी येणार. तसं करून चालणार नाही. हिशेब कोण लिहिणार? तुझ्याशिवाय हिशेब लिहिणारा कोण आहे? यावंच लागेल. अहो म्हटले मला पाण्यापासून धोका आहे, पाण्यातल्या मगरीपासून. तुला पाण्याजवळ आम्ही ठेवतच नाही. जरी तसा योगायोग आला तरी आपल्याकडं सैनिक आहेत, कोण तुला काय करते बघूया. मुक्काम करत करत ते वराड नवरदेव मुक्काम करत तिसरा मुक्काम नदीकाठीच पडला. आणि नदीकाठी ब्राह्मणानं सांगितलं आता मी जवळ नाही. मग त्याला लांब अशी राहोटी बांधून दिली. काळ कुणालाही सोडत नाही. म्हणून संसारातला कचरा वासना रहित व्हा. कुठलीच वासना ठेवायची नाही. जे जे भेटे भूत हाच माऊलींचा भाव आपल्याकडे दिला. राहोटी बाजूला बांधून दिली, पाण्यापासून सैनिकाचा पहारा ठेवला आणि आनंदात त्याची रात्र गेली. सकाळ झाली. सकाळच्या प्रहरी एक श्रीमंत माणूस 5 तोळ्याचे सोनं दागिना घेऊन राजाकडे आला आणि राजाला म्हणला माझा नित्य नियम आहे की मी हे 5 तोळं सोन्याचं दागिनं दान करतो, पण कुणाला? ब्राह्मणाला. मग तुमच्यात ब्राह्मण कोण आहे का? तर म्हटलं आमचे काका आहेत, कारखून आमच्या इथले येणार आहे. मग त्यांच्याकडे जाऊया. मग त्यांच्याकडे गेले. ते दागिने असं घेऊन की ह्यांचा नियम असा आहे की 5 तोळे दागिने ब्राह्मणाला रोजचा माझा नियम घेऊन आलेलो आहे तुमच्याकडे. मग म्हटलं तुमची अट काय आहे? तुमची अट काय आहे? हे दागिने इथंच देताय मला? तसं नाही देता येणार. हे दान नदीमध्ये गुडघे इतक्या पाण्यात उभं राहून एकमेकाने द्यायचं आहे. रामकृष्ण कळलं? रामकृष्ण तसं देता येणार नाही. त्यावेळेला राजा म्हटले काही घाबरू नकोस, तुझ्या भोवती 100 लोक आम्ही जमा करतो. अगदी तलवारी घेऊन तुला काही भिवू नकोस. तो द्यायला आलाय, घ्यायला काय हरकत आहे तुला? रामकृष्ण हरी राम. तो भीतच तयार झाला. देतोय ना तर घेऊया. आणि मग राजासह प्रजा त्यांची तिथं किनाऱ्यावर त्याच्या भोवती सगळं सैनिक उभं केलेलं आहे. त्या श्रीमंताच्या हातात 5 तोळे सोन्याचं दागिनं आहेत आणि त्या दागिन्याकडे त्यानं श्रीमंत माणसानं बघितलं आणि मग त्या काकाकडे बघितलं. काका 10 वर्षापूर्वी आपण दोघं भेटलो होतो. 10 वर्षापूर्वी आपण तुम्हाला काय सांगितलं होतं? तुमचा मृत्यू कुठं आहे? लगेच तो श्रीमंत माणूस गुप्त झाला, मगरीचं रूप घेतलं आणि काकाला हाय तसा गिळून टाकला. शेजारच्या सैनिकाला एकाला बी माहिती नाही की काका कुठं आहे. रामकृष्ण. ती मगर आली कुठून, घेतलं कसं गिळ, काहीही राजा आपला काठावर बसून बघतोय की कुठं आहे, कोणच कुठं आहे. काळ जो येतो म्हणून काळ आपणाला सावध करतो, यम आपणाला सावध करतो आणि यम त्याच्यात आवडून मुक्त होण्याची सुधारणा करा म्हणून सांगतो. पण आम्हाला कसं यम आवडत नाही पण काम आवडतो. मी इथं निरीक्षण करून सांगतो. काम आपणाला हा निर्दय आहे, हा आपणाला संपवून टाकतो, आपल्या जीवनामध्ये अनर्थ घडवतो. पण आम्हाला कामच आवडतं. आपण म्हणतो आम्हाला यम नाही आवडत, तो आम्हाला घेऊन जातो. पण यम
आपणाला सुधारण्याचा संधी देतो. सुधारला पण पाहिजे एवढं सांगून सुद्धा काकाला घेऊन गेले की नाही. म्हणजे लोक कुठला आहे? रामकृष्ण. तो लोक गेला पाहिजे, म्हणजेच वासनारहित जीवन झालं पाहिजे. कुठल्याच आमिषाला बळी पडू नका. कुठलंच आमिष असेल तर, कुठलंच माझ्यासाठी चांगलं नाही. दिलं घेतलं तिथल्या तिथं परत दिलं, संपला विषय. ते डोक्यात ठेवायचं नाही. म्हणून माऊली आपल्याला पुन्हा समजावून सांगतायत की ईश्वराच्या हातात जे सुदर्शन चक्र आहे तेच त्याचं सर्वात मोठं, सर्वात चांगलं शस्त्र आहे. त्या जाग्यावर बसून सगळं करता येतं. तसं इतराकडे आहे का? सुदर्शन चक्र सगळं एका जागेवर, त्यांना हलायची गरज, जा हे करून आला. हे सर्वश्रेष्ठ शस्त्र जसं श्रीकृष्णाच्या हातात आहे, विष्णूच्या हातात आहे, हलण्याची सुद्धा त्यांना गरज नाही. पण त्यांनी त्यांचं नाम शस्त्र म्हणून आपल्याला देण्याचं काम केलेलं आहे. ते नाम, तो मंत्र माझ्या मुखात सतत असला पाहिजे, माझ्या मनात तो मंत्र सतत असला पाहिजे, माझ्या अंतकरणात तो मंत्र सतत ठेवला पाहिजे. आणि हे ज्या वेळेला शस्त्र बनतं त्यावेळेला माऊलींचं कुळगोत्र आम्ही झाल्याशिवाय त्याच्यापासून आम्हाला वर्ज्य करतो. मला काय सांगायचं? म्हणून आम्ही अंतकरणात काय साठवतोय, आम्ही आमच्या मनात काय साठवतोय, काय साठवतोय आम्ही आज आपल्या मनात. आजचं बोलूया आपण. सकाळपासून आपल्या मनात काय साठवलं आम्ही? सकाळी मला लवकर उठलं पाहिजे, हे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे, गिऱ्हाईक आलं मी दिलं पाहिजे, बरोबर की नाही? ही हृदयात साठवणूक केली. पण माझी माऊली माझ्याबरोबर आली पाहिजे, तिला मनात मी साठवली पाहिजे, हे आमच्याकडून होतं का? फार मी निरीक्षण करून बोलते, होतं का आमच्याकडून? मी माझ्या पत्नीला माझ्या अंतकरणात ठेवतो, मनात ठेवतो. माझ्या पोरासनी मी माझ्या मनात ठेवतो, माझ्या संपत्तीला मी माझ्या अंतकरणात ठेवतो. आणि मग ईश्वराला कुठं ठेवतो? रामकृष्ण. ध्यानी होणे आमच्या काय? संसारच आहे. आणि हा संसाराचा जर कचरा तुम्ही भरत असाल तर यम तुम्हाला सोडणार, माऊलींचे कुळगोत्र तुम्ही होणार नाही. किती स्पष्ट करून मी तुम्हाला सांगतोय बरं. ह्याच्यातून आम्हाला सुटका करायची. माझं कोण इथं आहे? एका ईश्वराशिवाय माझं इथं कुणी नाही. हे गोत्र जे सगळं आहे हे शरीराचे नातेवाईक आहेत. मग ह्या जीवाचा नातेवाईक कोण आहे? एक भगवंतच आहे. कोण आहे जीवाचा दुसरा? ह्या जीवाचा जो जीव अंश आहे तो कुणाचा नातलग आहे? एका भगवंताचा नातलग आहे. शरीराचा काय संबंध? शरीर हे पंचमहाभूताचं बनलेलं आहे. बघा, हे पंचमहाभूताचं बनल्यामुळं पंचमहाभूतातच ते विलीन होतं. आणि ही पंचमहाभूतच ह्याला घालवतात. सोसाट्याचा वारा आला, महापूर आला, वाहून गेली, काय झालं? बरोबर नाही? कळवळ्याने मी सांगते, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. ही धर्मशाळा आहे. हा ईश्वरानं संसार जो निर्माण केला आहे तो तुमच्या आमच्यासाठी धर्मशाळा आहे. ही तर थोडे दिवस राहायचं आहे आणि परत मला तिथून निघायचं आहे. हे आपल्याला माहिती आहे, माहिती आहे. मग संसार कुणाचा करताय? कुणाचा संसार मी करतोय? कुठला संसार करतोय? कुणाची मर्जी मी सांभाळतोय?
माऊलींच्या मर्जीला मी पात्र आहे का? आहे का? रामकृष्ण पुढे जाऊया. काय माझ्या मनात मी साठवलेलं आहे? कुणाला मी माझ्या ध्यानात ठेवलेलं आहे? कुणाला मी माझ्या अंतकरणात साठवलेलं आहे? माझ्या पतीला मी अंतकरणात साठवू शकतो, मुलांना मी साठवू, संपत्तीला. आणि हे साठवल्यामुळंच यम आमच्या डोक्यावर पाय देतो, सहज घेऊन जातो. सर्वसामान्यांचं जीवनच असं आहे, यमाच्या पायाखालीच तो जगत असतो. आणि कधीही यम त्याला सहज, तो म्हणतो मला सुद्धा यायची गरज नाही, तुम्ही तुमच्या पायाने चालत माझ्याकडे येता, मला तुमच्याकडे सुद्धा यायची गरज नाही. नाही कळलं? रामकृष्ण हरी रामकृष्ण. कचरा सगळा गेला पाहिजे. बुद्धी काय म्हणतात, शरीररूपी बुद्धी, देहरूपी बुद्धी आहे, ती गेली पाहिजे. आणि शरीररूपी जी बुद्धी आहे, जो देहभाव आहे, या देहभावाला मी चिटकून आहे, तोच देहभाव नामानं जर घालवला तर वासना निघून जातात. वासना देहाला चिटकून आहेत का? अंतकरणाला त्याच्या वासना, आपल्या जीवाला वासना, त्याला भोगायला येतं. जे साधन तुला दिले, त्या साधनाने जे जे केलंय ते ते जीवाला भोगायला ईश्वर लावतोच. ते भोगल्याशिवाय सुटका माझ्याकडे येऊ शकत नाही. मग मी आतमध्ये काय भरलंय? उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो. समजा एखादा राजा आहे, तो वयोवृद्ध झालेला आहे, किंवा एखादा चांगला माणूस संसार करणारा आहे, आणि तो वयोवृद्ध झाल्यावर तो कुठल्या मुलाच्या हातात आपली सूत्र सगळी देतो? कुठल्या मुलाच्या हातात देतो? योग्य. रामकृष्ण हरी. थोरला कशाला? रामकृष्ण हरी. जो योग्य आहे त्याच्या हातात सूत्र देतात, कुणाच्याही हातात सूत्र देऊन चालत नाही. मग तुमचं सगळं संपून जाईल. रामकृष्ण. तसं ईश्वर सुद्धा कुणाच्या हातात ईश्वरानं हे सूत्र दिले? संतांच्या हातात दिले. महाराज कुणाला म्हणायचं? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे ज्यानं धुवून टाकलेलं आहे त्याला महाराज. पण आम्ही स्वतःला सुद्धा म्हणतो हरी भक्त परायण महाराज. लोक म्हणतात कसला महाराज? रामकृष्ण. पुढे जावे. कचरा मी सगळा भरून टाकलेला आहे. संसारातला कचरा इथं ठेवून काय उपयोग? बघा, ऐकताना जरा फार कळवळ्यानं मी सांगतो, फार कळवळ्यानं. कचरा पहिल्यांदा काढायचा. आणि हा कचरा किंवा देहबुद्धी कोण जाळून टाकेल? ईश्वराचं नाम. तो मंत्र तितक्या निष्ठेनं, तितक्या श्रद्धेनं, तितक्या प्रेमानं, तितक्या आवडीनं मला घेता आला पाहिजे. ह्याला एकांतवासच लागतो. तो आणि मी, हा एकांतवासा जो रमल्याशिवाय त्याची देहबुद्धी जात नाही. रामकृष्ण. म्हणून संत कधी झाले? लोकांतातून एकांतात गेले, आणि एकांतात जे त्यांना प्राप्त झालं, मग म्हणतात की आता आपणाला कुठेही न्या, आता मी कशात मिक्स होणार, माझ्या मनावर कुठलाही परिणाम आता होणार. राजानं उत्तराधिकारी 3 मुलं आहेत त्याची. सगळ्यांना त्यांनी काय म्हणतात, प्रधानची वगैरे सगळी मसलत केली, आणि मग म्हटले आपण निर्णय घेऊया. त्या तिघांना 3 महाल त्याने दिले. उदाहरण देतो. महाल दिल्यावर प्रत्येकाला त्यांनी 100-100 रुपये दिले, आणि त्यांना 10 दिवसाची मुदत दिली की ह्या 10 दिवसामध्ये ह्या 100 रुपयेमधलं हा तुम्ही तुमचा महाल भरून दाखवायचा. काय करायचं? 100 रुपयामध्ये हा भरून टाकायचा महाल. 1 रूम भरून टाका. पहिल्याला 100 रुपये दिलं, महालाची चावी हे घेतला.
दुसऱ्याला 100, तिसऱ्याला 100. ही तर योग्यता किती माणसाची कळकळून घ्या. मुलं जरी जास्त असली तर कोणता मुलगा योग्यतेचा आहे ह्याची निवड करा आईवडिलांनी. त्याच्यावर तुमचं भवितव्य आहे. रामकर नाही तर एरा गबाळ्याच्या हातात जर तर नाही ते म्हणा. रामकृष्ण पुढे जाऊया. 100 रुपये दिले, प्रत्येकाला दिल्या. म्हटले 10 दिवसाची मदत, मी तुम्हाला पाहायला येणार आहे काय काय भरलंय ते. पहिल्या मुलानं ते 100 रुपये घेतले. आता हे 100 रुपये म्हणले काय भरणार मी, पैसे भरूया का. मग पैसे भरायचे म्हटलं तर कशी मिळणार मला. 100 रुपये 1000 रुपये कोण देणार आहे का. मग मी काय खेळलं पाहिजे, मटका खेळला पाहिजे. डोक्यात कुठलं आलं. एकदम गबाळ मला एक मिळवायचा आहे 10 दिवसात. मग तो गेला जुगाराच्या अड्ड्यावर लावले होते ते गेले, मोकळा झाला. राम याला योग्यता का मी म्हटलेलं आहे. तुमचा विचार काय आहे, सुविचार आहे का कुविचार आहे का, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. संपलं त्याचं. दुसऱ्याला म्हटलं त्याने 100 रुपये म्हटले काय होणार. मग त्याने आपलं गवतच खरेदी केलं आणि सगळं खोली भरून टाकले. रामकृष्ण हरी. बघ दाखवतात काय येणार आहे 100 रुपये. तिसरा जरा सात्विक होता. सात्विक आणि थोडा हुशार होता की त्यानं थोडा प्रकाश डोक्यात आणला. ईश्वराचं नामस्मरण केलं. मी काय करू शकतो. मग त्याने काय म्हणतात तेल घेतलं, दिवे घेतले, अगरबत्ती घेतली, कापूस घेतला आणि सगळे दिवे तेलानं भरले. प्रत्येक चारी कोपऱ्यात 4 लावले. सुगंधाची अगरबत्ती घेतली, प्रत्येक कोपऱ्यामध्ये लावली त्याने. आणि ज्या दिवशी वडील येणार त्या दिवशी हे सगळं प्रज्वलित करून ठेवलं. वडील पहिल्यांदा त्या काय भरलं सास पहिल्या मुलाकडे गेले. म्हणले 100 रुपयामध्ये काय येणार, मटका पैसे भरा गेलो ते माझेच सगळे गेले. याचा अर्थ नुसते आपल्या भाषेचं ह्याव करीन त्याव करीन ही नुसती बोलणारी जी लोक आहेत त्यांच्याकडं कर्तृत्व काहीही नसतं. का जो करतो तो बोलत नाही आणि जो करत नाही तो जास्त बोलतो. ह्याव करीन त्याव करीन, कसं हे करीन ते करीन, नुसता बोलत राहणार. याच्यावर कधीही विश्वास ठेवायचा. केलंच काय. रामकृष्ण दुसऱ्याकडे गेले, नाराज झाले. दुसऱ्यानं काय दिवा लावलाय म्हटले बघूया. दुसरं म्हटलं 100 रुपयामध्ये काय गवताशिवाय येणार आहे. चांगलं केलंच म्हटलं. काय हेनं तुला काय होणार आहे या गवतानं. ह्याचा हे भिजलं तर आणखी दुर्गंधीलाच कारण आहे. काही त्याचा उपयोग नाही. मग तू काय भरलंस ज्याचा काही उपयोग नाही ते भरले कचराच याचा सगळा होणार. हे तुला झाडताना सुद्धा त्रास होणार जास्त. मग तिसऱ्याकडे तो तिसरा मुलगा होता. तो वाट बघत बसलेला होता. माझे आदर त्याने केला, नमस्कार केला. माझ्या रूममध्ये या, माझ्या महालात या, विनंती केली. आले. पाऊल टाकल्याबरोबर सगळीकडे प्रकाश दिसला. सुंदर दृष्टांत आहे. सगळीकडे प्रकाश दिसला. बरं वाटलं त्यांना. आणि सुगंध सुद्धा दरवळत इतका होता की मन त्यांचं प्रसन्न झालं. प्रकाशानं मन प्रसन्न झालं, सुगंधानं प्रसन्न झालं. म्हणून माऊली इथं सांगतायत ती योग्यता आमच्यात असली पाहिजे, आणली पाहिजे. भक्तीची योग्यता माझ्यात मी आणली पाहिजे. नाम घेण्याची शक्ती माझ्यात आली पाहिजे आणि तितक्या ताकदीनं मी नाम घेतलं पाहिजे. वरवर नाही.
ते नाम माझं शस्त्र बनलं पाहिजे. यमाने सुद्धा वाकडं बघण्याची गरज नाही. म्हणून माऊलींच्या कुळगोत्रामध्ये मी गेलं पाहिजे. कुठवर आला विषय? प्रसन्न झाले. आणि म्हणून माऊली सांगतात की ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्ञानाच्या प्रकाशात जो आपलं कर्तव्य करतो, ते कर्तव्य कसे? उजेडात कर्म करणारा आणि अंधारात कर्म करणारा फरक आहे. उजेडात तो वाईट कर्म कधीही करणार नाही, पण अंधारात वाईट कर्म केल्याशिवाय. म्हणून ज्ञानाचा प्रकाश ज्याच्या अंतकरणामध्ये उजळून टाकलेला आहे, ज्याचं अंतकरण, ज्याचं मन, तो दुसरीकडे कधीही जाणार नाही. आणि त्या प्रकाशात त्याची वाटचाल चालू होते. आणि काय म्हणतात, त्याची जी कीर्ती असते, त्याचं जे कर्तव्य असतं, त्या कर्तव्याचा सुगंध सगळीकडं पसरलेला असतो. त्याचा ज्ञानाचा प्रकाश सगळीकडं पसरलेला असतो, सुगंध सगळीकडे दरवळत असतो. आणि मग सगळे त्याला आपला म्हटल्याशिवाय. मी माझी माऊली आहे बरोबर, त्या माऊलींनी मला आपला म्हटलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? अंतकरणातला पहिल्यांदा सगळा कचरा काढून टाकला. कोण इथं माझा आहे? रामकृष्ण आहे. एका ईश्वराशिवाय माझं कोणी नाही. मी तर थांबणार किती दिवस मला माहिती नाही, पण थोडे दिवस मी थांबणार आहे आणि परत मला जायचं आहे. हे ज्ञान मला झालं पाहिजे. माणूस गतप्राण झाला तरी नेणाऱ्यांचे चेहरे बघा. कुठं आहे मी, कुणाला घेऊन चाललोय, मी एक दिवस याच्यातली मला वाट आहे, मला सुद्धा इथं एक दिवस यायचं आहे. हा कधी भाव आहे का? कधीच भाव नाही. तो गेलेल्याबद्दल दुःखच नसेल. नाही, तो गेला, मी जगणार आहे. रामकृष्ण. एक दिवस मला इथं यायचं आहे, याची सतत मला जाणीव असली. आणि याची सतत ज्या वेळेला जाणीव होते, त्यावेळेला तो माणूस समाजामध्ये आपलं कर्तव्य कधीही विसरत. मला जायचं आहे हो, एक दिवस मला जायचं आहे, याचं स्मरण ठेवा, याचं काय म्हणतात ध्यान ठेवा. मग समाजामध्ये आपण कसं वागताना मोठा म्हणण्याची आम्हाला काय गरजच नाही. नम्र झालं पाहिजे. आणि नम्र माणूस कोण होतो? की ज्याच्याकडं ज्ञानाचा प्रकाश पडलेला, तो लीन होतो, तोच नम्र होतो. आणि म्हणून इथं सांगतात, नम्र झाला भूता त्याने अंतकरणातला कचरा संसारातला काढून टाका. तो कचरा कशानं निघेल? ईश्वराच्या नाम. मग मी नाम कसं घेतलं पाहिजे? तितक्या आवडीनं मला नाम घेता आलं पाहिजे की तुझ्याशिवाय मला कुणीही नाही. ही आवड आहे. तुझ्याशिवाय माझ्यावर प्रेम करणारा कोण आहे? तू सांगितलंस तर सगळ्यांच्या मनामध्ये तो आवड माझ्याविषयी निर्माण करशील, पण तुला सोडून आवड निर्माण नाही करते. रामकृष्ण. देव माझा मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा. हा भाव संतांनी आपल्याला दिलेला आहे आणि तो भाव आपण जागृत करत राहिले पाहिजे. इथं मोठेपणात अजिबात आपण मिरवायचं नाही. काही नम्र राहायचं. आणि जेवढं नम्र घरात असू द्या, समाजात असू द्या, कुठेही असू द्या, जेवढं नम्रता. एखाद्याने म्हटलं तू उठून तिकडं बसू, आपण बसायला काय हरकत आहे? रामकृष्ण.
कुठलाही आपल्याला मोठेपणा घ्यायचाच नाही, पण अध्यात्मात मात्र माऊलींच्या समोरच बसणार, लांब मी जाणार, आलं का लक्षात? आणि संसारी माणसाजवळ कधी बसत नाहीत, ध्यानात ठेवा. कधीच नाही बसणार. ते म्हणणार एखादा कोपऱ्यात आपण असलेलं बरं, पुढं जाऊया आपण. म्हणून इथं माऊली समजावून सांगतायत की हे सर्वश्रेष्ठ मला जे साधन दिलंय भगवंतानं, ते कशासाठी? हे साधन मला दिलंय ते कशासाठी? आलं लक्षात? म्हणून मी पुन्हा सांगतो की जसं गंगेच्या काठावर ज्या वेळेला 5 पांडव राहत होते, लक्षात आलं म्हणून मी सांगतो. 5 पांडव राहत असताना ते प्रवचन सांगायसाठी एक ऋषी त्यांना यायचे, वंशपायन काय तर त्यांचं नाव. त्यावेळेला ते कीर्तनात त्यांच्या प्रवचनात त्यांनी सांगितलं पांडवांना की गंगा स्नान करण्यासाठी हजारो शत्रूंचं काय म्हणतात, शत्रूला बाजूला करून गंगा स्नान तुम्ही धाव घेतली पाहिजे. तिकडं तुम्ही गंगा स्नान कधी होईल? हजारो शत्रूंना तुम्ही दूर करून इकडं आला पाहिजे. पुन्हा समजावून सांगतायत की दान करताना तुम्हाला अनेक शत्रू आहेत, मनातले आहेत, देहातले आहेत आणि बाहेरचे बी आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, रोज माझा युद्धाचा प्रसंग आहे, आतलं बी युद्ध आहे आणि बाहेरचं बी युद्ध आहे. दान करण्यासाठी सुद्धा माझे मलाच लोक दान करू देत नाहीत, आतले सुद्धा मला नको म्हणतायत आणि बाहेरचे सुद्धा नको म्हणतात. अनेक लोक शत्रू होतात. पुन्हा माऊली समजावून सांगतायत की जसं गंगेवर स्नान हे दान, आणि ईश्वराचं भजन करण्यासाठी तर जास्त प्रमाणात शत्रू आहेत, सगळ्यात जास्त. काही लोक आपली संसारी म्हणतात, कशासाठी उठून सुटून तेच आपलं देवाचं नाव. लोक कशासाठी? त्यांना कळलंय का? भजनाला शत्रू जास्त, भजनच करून देत नाही ते त्याच्यापेक्षा पट्टीनं जास्त. भीमाने ऐकलं, भीमान म्हणला मला तुमचं प्रवचन पटलं नाही, आवडलं नाही. बरं म्हटलं दुसऱ्या दिवशी बघू आपण. मग त्यांनी निरीक्षण केलं. भीम स्वतः सकाळी उठला आणि गंगेच्या काठावर उभा राहिला आणि म्हटले बघूया कोण आडकाठी करते आंघोळ करायला. सगळ्यांचं निरीक्षण करू लागला. सगळ्यांनी आंघोळ करायची, निघून जायचे. आणि काल प्रवचनात तर म्हणले ऐकलं की त्यांना हजारो शत्रू आहेत, त्यांना बाजूला करून यावं लागतं. अखंड दिवस त्याचा गेला. तर म्हणले कुणाला प्रतिकारच झाला नाही, सगळे स्नान करून गेले. आणि महाराजांनी असं कसं काय सांगितलं? दुसऱ्या दिवशी प्रवचनाचा विषय आला, त्यावेळेला भीम उठून उभे राहिले. म्हणले तुम्ही काल सांगितलेलं चुकीचं आहे. तर काय? तर म्हटलं गंगेवर अडथळाच नाही कुणाला आलेला, सगळी लोक आनंदात स्नान करून गेलेली म्हटले. त्यावेळेला प्रवचनकार म्हटले की हा पुराणातला जो दृष्टांत आहे, जो व्यासाने लिहिलेला आहे, तो खोटा कसा ठरेल? खोटा ठरणारच नाही. काहीतरी म्हटलं याच्यात मध्ये राहिलंय. मग त्यावेळेला त्यांच्या प्रवचनकाराच्या लक्षात आलं आणि भीमाला विचारलं. म्हणले कुणालाच नाही आटकाठी झाली, बरोबर आहे, पण तू गंगेवर स्नान केलंस का? रामकृष्ण म्हटले मी निरीक्षणच नुसता करत होतो आणि स्नान करायचे मला हेच म्हटले तुझे शत्रू आहे. रामकृष्ण तुला करून दिलं का त्यांनी स्नान? तू नुसता निरीक्षण करत बसलास. रामकृष्ण त्यांचं पुराणकारांचं, व्यासांचं, माऊलींनी जे आपल्याला सांगितलं हे कधीही खोटं ठरणार नाही, कधीही खोटं. कारण सत्यच ते बोललेले आहेत. सत्य हीच त्याची वाच आहे आणि सत्य बोलणं हा परमार्थ आहे. आलं का लक्षात? याच्यात काहीही ठेवायचं नाही. ते प्रगट करता आपल्याला आलं पाहिजे आणि ते प्रगट करता जर आपल्याला आलं नाही तर रामकृष्ण पुढं जाऊया.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ही जग चालवणारी जी शक्ती आहे ती कुठली शक्ती आहे? जग चालवणारी जी शक्ती आहे ती कुठली आहे? जगाला चालवणारा कोण आहे? मला चालवणारा कोण आहे? कधी आले आपल्या लक्षात? तुम्ही आणि मी दोघं कधी आपल्या लक्षात आले का? मला चालवणारा कोण आहे? ह्या जगाला चालवणारा कोण आहे? ही कुणाची शक्ती आहे? ही शक्ती काय काम करते त्याचं ज्ञान माऊलींच्याकडून घ्या. रामकृष्ण ती शक्ती, त्या शक्तीचा मी उपयोग काय करतो? मला चालवणारी जी शक्ती आहे ती शक्ती जगाला निरंतर चालवते. सूर्य जरा वेळाने उगवला, आता जरा आराम करूया, संध्याकाळी उगूया, असं कधी झालंय? पण माझ्या बाबतीत नाही, आजचं काम प्रवचन आहे, परवा जाऊ, पुढच्या प्रवचनाला जाऊ. मग पुढच्या प्रवचनापर्यंत तुला तू ठेवणार आहे का? हा भाव पाहिजे. हा रामकृष्ण. एका क्षणाचाही आपला भरोसा नाही. मग भरोसा कुणावर ठेवता? ह्याच्यावर. हे दिलंय कुणी, नेणार कोण आहे? ह्याच्यावर भरोसा ठेवू नका. हा भरोशेबाज नाही. फक्त त्याला तुम्ही अंतकरणात साठवा. हे साधन ते ज्याच्यासाठी दिले ते त्याच्यासाठीच वापरा, त्याच्यासाठीच खर्च करा. संपत्तीला तुम्ही आत ठेवत असाल, सत्तेला आत ठेवत असाल, घराला आत ठेवत असाल, जनावरांना आत ठेवत असाल, ते मला अमकं देतं म्हणून तो भाग नाही ठेवायचा. ईश्वर मला देणार आहे सगळं. तो काय करणार आहे? रामकृष्ण. इथं मला काय सांगायचं? आपले हातपाय चालतात म्हणून कुटुंब सांभाळतात. बरोबर? चालायचे बंद झाले की मग हे चालवणारा कोण आहे याचं आपल्या इकडे जाऊया. हे कोण चालवते आपल्याला? तारुण्यात माणसाला कळत नाही, पण हे जरा थोडस कमी झालं की मग सगळ्यांचं ऐकून घ्यायला लागतं. काय ऐकून घ्यायचं? बरोबर ना? नाही म्हणतात. काय ऐकून घ्यायचं? करत नाही तेवढं काम. तेवढं काम त्याच्याकडून होत नाही म्हणून ऐकून घ्यायला लागतं. बरोबर की नाही? करत होतं त्यावेळेला कोण बोलत होतं का? कर्तृत्व ज्याच्याकडे आहे त्याला सांगण्याचा अधिकार आहे, आणि ज्याच्याकडे कर्तृत्व नाही त्याला बोलण्याचा सुद्धा अधिकार. मगाशी ह्याव करेल त्याव करेल, हे सगळं विरून जातं हवेतच. पण कर्तृत्व काहीच नाही. थोडं करा. मला ईश्वरासाठी, माझ्या माऊलीसाठी देवे दिला देह भजना मोठा, त्याचं गुण गाण्यासाठी, ईश्वराच्या नामाचा मंत्र जपण्यासाठी, ते नाम घेण्यासाठीच मला हा सर्वश्रेष्ठ मनुष्य देह मिळालेला आहे. त्याला इथलं सगळं कळतं. वळत नाही तो भाग वेगळा. त्याला वळलं पाहिजे. कळलं की वळलं पाहिजे. आणि वळवून जर तुम्ही मार्गाला लागला तर तुमच्या इतका शहाणपण त्याच्याकडे येतं. आणि शहाणपण आलं की तो माऊलींच्यापासून लांब कधी जात नाही. सोडणार सुद्धा नाही. मी काय सांगतोय बघा, सोडणार सुद्धा नाही. म्हणून माऊलीने इथं आपल्याला पुन्हा समजावं, ही जग चालवणारी शक्ती जी आहे, मला चालवणारी जी शक्ती आहे ती एकच शक्ती आहे. त्या शक्तीला मी ओळखलं पाहिजे. मग ह्या शक्तीची रूपं सांगितलेत माऊली. पुढचा उत्तरार्ध करू शेवटचा पण थोडक्यात.
ह्या शक्तीचे त्याने रूप आहेत. पहिलं या शक्तीचं रूप स्थूल रूप आहे, दुसरं जो रूप त्याचं आहे ते सूक्ष्म रूप आहे, आणि तिसरं या शक्तीचं रूप अतिसूक्ष्म रूप आहे. त्याला अभ्यास, त्याला सांगा रामकृष्ण. बरं बोलूया आपण नंतर. बोल ही सूक्ष्म रूप आहे, ती माऊलीने आपल्याला समजावून सांगितलेलं. मग हे स्थूल रूप काय करतात? स्थूल रूपाचे जे मंत्र आहेत ते मंत्र तुम्हाला सिद्ध करता आले पाहिजे, त्या साध्यापर्यंत तुम्हाला जाता आलं पाहिजे मंत्राला घेऊन. मग हे स्थूल रूप शक्तीचं काय करतं? रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करतं, आजारपणातून ते मुक्त करतं. जे हिंस्र प्राणी आहेत त्या प्राण्याला आपल्या ताब्यात ते ठेवू शकतं. विषबाधा जरी झाली तरी त्याच्यातून त्याला मुक्त होता येतं. हे त्या शक्तीचं स्थूल रूप आहे. आणि त्या स्थूल रूप त्यांची जी मंत्र आहे शक्तीची, ती तो मंत्र मला सिद्धपर्यंत घेता, सिद्धीपर्यंत गेला. सूक्ष्म रूप शक्तीचं. मग सूक्ष्म रूप त्याचे मंत्र आहेत, त्या सूक्ष्म रूपाचे ते मंत्र जर मला सिद्धावस्थेपर्यंत घेऊन गेले, वाचा सिद्धी प्राप्त होते माणसा. बघा जरा थोडं रामकृष्ण, वाचा सिद्धी प्राप्त होते. आणि ज्याचं मी नाम घेतोय, जे मी ईश्वराचं नाम घेतोय, ते नाम, त्या नामाची देवता, त्याचं दर्शन मला झाल्याशिवाय मनात येणारा जो संकल्प आहे तो संकल्प सुद्धा सिद्धीला गेल्याशिवाय. म्हणून माऊली समजावून पुन्हा सांगतायत, सूक्ष्म आणि स्थूल जे मंत्र आहेत या शक्तीचे, हे दृश्याशी निगडीत आहेत, हे भौतिक जगाशी निगडीत आहेत. तर एवढं कळणार नाही. कळत आहे? नाही कळणार. रामकृष्ण कळतंय ना? स्थूल शक्तीचं जे स्थूल रूप आहे, सूक्ष्म रूप आहे, हे दृश्याशी निगडीत आहे, हे भौतिक जगाशी निगडीत आहे. संबंध अतिसूक्ष्म रूपाशी याचा काही संबंध. पण जे अतिसूक्ष्म रूप आहे ती खरी साक्षात भगवंताची शक्ती. आणि या साक्षात शक्तीचा मंत्र म्हणजेच ईश्वराचं नाम. एवढं कळलं तर रामकृष्ण हरी. माऊलींना मी कधीही सोडणार नाही, आपला म्हणत नाही तोपर्यंत त्याचं नाम मी घेत राहणार. कारण माऊलींचं श्रेष्ठत्व सुद्धा तेवढं आहे. व्यक्ती माऊली नाहीच आहेत, त्या विभूती आहेत. विभूती म्हणजे काय? व्यक्ती माऊली नाहीच आहेत, माणूस विभूती आहेत. त्या विभूती विभूती याचा अर्थ की विशेष ज्ञान त्यांच्याकडे आहे. काय म्हणतात? विशेष शक्ती त्यांनी धारण केलेली आहे आणि म्हणून त्यांना विभूती म्हटलेलं आहे. माऊली व्यक्ती नाहीत, विभूती आहेत. माऊलींच्याकडे जी शक्ती आहे त्या शक्तीनं त्यांनी कुठलं काम केलं? जो रेडा आहे त्या रेड्याच्या मस्तक, ज्याला कोणी सर्कशीत बी ठेवत नाही, त्याला शिकवलं तर काय कळत बी नाही. वाटेत आडवा आला तर ट्रॉफिक बंद केल्याशिवाय, नदीत गेला मागणं महापूर आला तर वाहत तो जातो, त्याला वाटतं मला कोणतरी वडीत नेते, आणि कंटाळा आल्यावर मग तो बाहेर येतो. सगळ्यात निर्बुद्ध प्राणी रेडा. पण त्या रेड्याच्या डोक्यावर माऊलीने केवढा अधिकार आहे. मला कळतं ना काय सांगायचं? त्या अधिकाराला आपण पात्र व्हायचं आहे. रामकृष्ण माऊली व्यक्ती नाहीत, विभूती आहेत. शक्ती काय आहे? तर त्याने रेड्या
जड भिंत सुद्धा त्यांनी चालवली. केवढं सामर्थ्य आहे त्यांच्याकडे. पुन्हा आपण त्यांच्याकडे युक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे युक्तीचे या खोली, म्हणून ठेविले डोई पायी. युक्ती त्यांच्याकडे इतकी आहे की 9,000 ओव्यानं त्यांनी ज्ञानेश्वरी नटवली. 3,500 दृष्टांत त्याच्यामध्ये दिलेले आहेत. गीतेला त्यांनी नटवलेलं आहे. ज्ञानेश्वरीला नटवून त्यांनी पुन्हा सर्वसामान्यांच्याकडे दिलेलं आहे. युक्ती त्यांची झाली. संपत्ती, माऊलींच्याकडे संपत्ती कुठली आहे? ज्ञानाचा आगर आहे. ते माणसाकडे ज्ञान नसेल तर तो काहीच करू शकत नाही. काही करू शकत. ज्ञान पाहिजे. त्या वस्तूचं ज्ञान जर नसेल तर तो काहीच करू शकत नाही. रामकृष्ण, तुमच्या इतकं ताक आम्ही बनवू शकत नाही. त्याचं ज्ञान पाहिजे. त्याचं ज्ञान. म्हणून प्रत्येक वस्तू तसं भक्तीचं मला हे ज्ञानाचा सागर आहे. माऊली ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. संतांनी म्हटलेलं आहे ज्ञानाचं आगर आहे. संपत्ती किती आहे. आणि म्हणून इथं संपत्तीचा जर त्यांचा विचार केला तर त्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. आजान वृक्षाखाली त्यांनी समाधी घेतलेली आहे. तुकाराम महाराजांनी त्यांच्या द्वारात सोन्याचा पिंपळ असं का म्हटलेलं आहे? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रे. काय संपत्ती आहे त्यांच्याकडे. आपण म्हणतो ते गरीब होते. कुठली संपत्ती होती त्यांच्याकडे? ज्ञानाची संपत्ती, ईश्वर नामाची संपत्ती. आणि त्यानंच अंतकरण त्यांचं भरून गेलेलं होतं. आमचं अंतकरण कशानं भरलंय? खरं बोलायचं, काम, क्रोध, लोभ. कुठं जाणार आपण? ह्या कचऱ्याच्या लोंढ्यातनं वाहत रामकृष्ण हरी राम. संपत्ती म्हणून तिथं तुकाराम महाराजांचं वाक्य, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्याच्या द्वारात सोन्याचा पिंपळ आहे आणि त्या सोन्याच्या पिंपळाखाली जो बी माझा भक्त येतो तो कधीही गरीब राहत नाही. हे तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. एवढं मोठं सामर्थ्य माऊलींच्याकडं आहे की तो त्यांच्या द्वारात येणारा भक्त कधीही कमकुवत राहत नाही, कधीही गरब. तो सामर्थ्यवान बनवल्याशिवाय माऊली त्याला, फक्त त्यांच्याकडं येणारा भक्त पाहिजे. रामकृष्ण हरे राम. संपत्ती किती आहे त्यांच्याकडे. नीती बघायला गेलं तर नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. जयाची गीतेची वाच, निष्कलंक जीवन. कलंक आहे कुठला? निष्कलंक जीवन. नीती, त्यांची नीती आम्ही शिकली पाहिजे. त्या नीतीप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे, वागलं पाहिजे. माऊली आपलं म्हणणार आहे. नीती झाली, संपत्ती झाली, परत विरक्ती. विरक्ती म्हणजे वैराग्य त्यांच्या इतकं आहे का आमच्याकडं? बघा, आपण कुठली घरं भरून टाकतोय, कशाने टाकतोय भरून? आम्ही आमच्या रूममध्ये कुठलं भरणा करतोय? काय भरणा करतोय आमच्या खोलीत? कसला? आपल्या खोलीत कसला भरणा करतोय? काय बे आपले समजा सगळा संसाराचाच भरणा आहे आपल्यात, का दुसरं काय? मग राजाच्या 2 पोरासारखा आपला कचराच आहे. नाम कधी भरता येणार आपल्याला? ज्ञानाचा प्रकाश कधी भरता? आणि म्हणून प्रवचन आपल्या घरात झालं पाहिजे. ईश्वराचं नाम
आपल्या घरात हा ज्ञानाचा प्रकाश आहे, हा नामाचा प्रकाश आहे. आणि जिथं ज्ञानाचा नामाचा प्रकाश होतो तिथं संत महात्मे आल्याशिवाय जो आवडतो देवाला तोच्या कुणाला आवडतो? सर्वांना तो सर्वांना आवडतो. रामकृष्ण विरक्ती माऊलींच्याकडे, वैराग्य कसलं आहे माऊलींच्याकडे. म्हणून मी तिथं मी सांगितलं होतं की मी जी भक्ती करतोय त्या भक्तीमध्ये ज्ञान असलं पाहिजे, त्या भक्तीमध्ये वैराग्य असलं पाहिजे आणि त्या भक्तीमध्ये विवेक असला पाहिजे. हे जर आमच्या भक्तीत नसेल तर आमची भक्ती आम्हाला कुठं घेऊन जाईल? नाही हो, आमची साधी बोळी भक्ती. मग साधी बोळी म्हणजे काय करता नेमकं? मग साधं बोळं जर होत असेल तर तुम्हाला साधं बोळं कुठं नेणार आहे? देवाकडे घेऊन जाईल का? नाही येणार ते. त्या भक्तीत वैराग्य पाहिजे, त्या भक्तीत ज्ञान असलं पाहिजे, त्या भक्तीत विवेक असला पाहिजे. आणि म्हणून माऊली हे काय म्हणतात त्याला, आसक्ती रहित झालेलं जीवन. काही नाही पण नामानं आम्ही भरलोय. अंतकरणात आम्ही काय साठवलंय? फक्त ईश्वराचं नाम. बघा, अंतकाळ माऊली ज्याची भक्ती करत होते तो देव सुद्धा माऊलींची भक्ती करत होता. काय मला सांगायचं? तो देव सुद्धा ज्याने माऊलींना नाम दिलं तो हरिहर, हरी म्हणजे विठ्ठल, हर म्हणजे त्यांचा गुरु. हे दोन्हीही माऊली समाधिस्थ होण्यासाठी त्यांच्या बाजूला होते. दोघांनी धरून माऊलींना समाधीकडे नेलेलं आहे. मग ती समाधी कसली असेल? संजीवन. कीर्तिमान करणारे. काय म्हणतात, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत टिकणारे ते. रामकृष्ण हरे राम. माऊलीला तसं अर्जुनाचं झालं नाही. अर्जुनाच्या अंतकाळी त्याच्याबरोबर कोणीही नव्हतं आणि म्हणून तो फरफट झाली. राम माऊलींचं जीवन कसं, स्वतः देव आलेले आहेत, स्वतः सद्गुरू आलेले आहेत आणि समाधी अवस्थेत गेले. तुकाराम महाराजांचं जीवन स्वतः देव आलेले आहेत, 42 वर्ष जगले, अर्ध आयुष्य त्यांनी संसार केला, पण परमार्थ कळल्यावर त्यांनी सगळं पाठमोडं केलं. संसारात परत वळले नाहीत. संसारातले संत फार श्रेष्ठ जागी जातात, लवकर जातात, कारण त्यांना अंदाज आलेला असतो संसाराचा. काय मी केलं पाहिजे, काय मला उपवासी ठेवणार आहे तो कोणच नाही. माऊलींच्या सोन्याच्या पिंपळाखाली बसा, तुम्हाला कोणीही आणून देणार आहे. तुम्ही उपाशी कधी राहणार नाही. गोंदवल्यात जाऊन बघा, तुम्हाला उपाशी कोण ठेवणार आहे? स्वतः ते संत महात्मे येतात, तुला जागा करतात, खाल्लं नाहीस तर काहीतरी खान म्हणतात. तसं त्याचा जो आठव करतोय त्याच्या संसारात मला तो कसा ठेवेल? माझं रक्षण करणारा कोण आहे? इथं माझं रक्षण करणार मी स्वतः आहे, माझं रक्षण करते तो आहे. कुणाच्या आधारावर मी जगतोय? कुणाचा आधार घेऊन मी जगतोय? संपत्तीचा आधार घेऊन? म्हणून माऊलींनी जागा केलंय. संपत्ती ज्या वेळेला जास्त येते त्यावेळेला माणूस त्याच्या ईश्वरापासून परावृत्त होतो. लक्षात ठेवा. अगर हे रामकृष्ण जास्त यायला लागला आपल्याकडे की आपण थोडासा परमार्थाकडे पाठमोर होतो. कारण रामकृष्ण तुझ्याकडे यायला तर वेळ कुठं, मी याच्यातच तो गुंतवून ठेवतो, शक्यतो त्याच्याकडे येऊनच देत नाही. रामकृष्ण हरे राम. आणि म्हणून कुंतीनं मागताना सुद्धा ज्या वेळेला माणूस सुखात असतो, सुख ज्या वेळेला त्या माणसाला मिळतं त्यावेळेला त्याला देवाचं ध्यान कधीही होत नाही. पण संकटामागून संकट यायला लागली, दुःख जर यायला लागली तर तो भगवंताचं नाव घेतल्याशिवाय
बरोबर ना? हा, खरं आहे का नाही? राम. मग संकट काळात तारणारा मला कोण आहे? एक रामकृष्ण. त्याचंच नाम मी घेतलं पाहिजे. संतांनी समाजाची परीक्षा घेताना सुद्धा हे फार वेळा कसोटीला उतरले नाहीत समाज. म्हणून इथं संतांनी परीक्षा समाजाची कशी लक्षात आलं म्हणून मी सांगतो. रस्त्यावर जर तुम्हाला 100-100च्या नोटा संत महात्म्यांनी टाकली आणि बाजूला दडून बसून, तर 100च्या नोटा आपण गोळा करत जातो. वागतो की नाही? वाकाल की नाही? दगड एक रस्त्यामध्ये असेल, तो वाकून जर बाजूला करायचा तर करू का आपण? नको करू का? घाण असेल नाही वाकणार. आणि 100च्या नोटा असतील, त्या जरी समजा शेणात पडल्या तरी आपण घेऊ की नाही? रामकृष्ण. बरोबर की नाही? अहो ती उचलल्याशिवाय त्याला धुवून आपण खिशात ठेवणार. सगळ्या तुमचा आमचा अनुभव तोच आहे. संत महात्म्याने ती उचलून त्या कुठून आल्या, कुणी टाकल्या, कुणीही ना. तसं सुख आम्हाला कोण देतंय, दुःख आम्हाला कोण देतंय, याचा आठवडा आपण कधी केलाय का? केलाय का? करणार कोण? म्हणून सुखात आम्ही त्याला विसरतो आणि दुःख असलं की आलं की त्याला हाका मार. का असं होतं? म्हणून तो सातत्याने जीवाची परीक्षा घेतो. सुख बी देतो आणि दुःख बी देतो. संत महात्म्यांनी नोटा टाकल्या, समाजाने घेऊन गेले, कुणी दिल्या आम्हाला काय माहिती. आणि तेच संत जर रोडच्या वर उभे राहून तुम्हाला दगड मारायला लागले तर, किंवा झुडपात बसून जर ते दगड कुठून येतात तिकडं लक्ष जातात, मग त्याला आपण पकडूया. का बरं? दुःख देताना त्याचा आठव होतो, त्याच्यापर्यंत जाता येतं. पण सुख मिळालं की त्याच्यापर्यंत जाता येत नाही. असा थोडासा दृष्टांत. नाही कळलं? रामकृष्ण. सुख दिलं की आम्ही त्याला विसरतो. ते नाही झालं पाहिजे. सत्ता संपत्ती ही आपल्या मानाप्रमाणे किंवा आपल्या काय म्हणतात त्याला मिळत असते प्रारब्धाप्रमाणे. त्याच्यात आपल्याला जास्तही मिळत नाही आणि कमी होत नाही. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार मानपान मिळतच असतं. म्हणून इथं आम्ही आमची संपत्ती आतमध्ये कुठली गोळा केली? स्वार्थाची संपत्ती आतमध्ये गोळा केलेली असेल तर तुम्ही नरकात गेल्याशिवाय राहणार. त्याला नरकात. मग राक्षसी संपत्ती याला म्हटलेलं आहे. पुण्याची संपत्ती तुमच्याकडे असेल तर तुम्हाला स्वर्गसुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. स्वर्गात तुम्ही जाणार. नाम संपत्ती जर तुमच्याकडे असेल तर ईश्वर सुद्धा तुमच्या ताब्यात आल्याशिवाय पुण्याची संपत्ती स्वर्गापर्यंत, बाकीच्या संपत्ती तुम्हाला याच्यातच खेळ. फक्त नाम संपत्ती अशी आहे की ती त्याच्यापर्यंत घेऊन जाते आणि त्याच्या स्वरूपामध्ये. म्हणून आपण सेवेचा उत्तरार्ध करू की ज्ञानदेवी मंत्र हरिनाम, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुलगोत्र वर्जिले. ईश्वराचं नाम हा महामंत्र आहे. ईश्वराचं नाम हे खरंखुरं शस्त्र आहे. ते नाम म्हणजे सामर्थ्यवान शक्ती आहे, शक्तिशाली नाम आहे. ईश्वराचं नाम ही एक शक्ती आहे आणि ती शक्तीच आपल्याला घेता आली पाहिजे. इथं माऊली समजावून सांगतायत आपल्याला, ही शक्ती जर मी धारण केली, हा मंत्र मी जर धारण केला तर यमाच्या याच्यातून मी मुक्त झालो. यम आपल्याकडे बघतच नाही, व्यर्ज करतो आपल्याला, वाकड्या नजरेनं सुद्धा बघत नाही. आणि माऊली म्हणतायत, माझ्या सानिध्यात जे येतात, माझ्याबरोबर आवडीनं जे नाम घेतात, माझा जे आदर करतात, ते माझ्या कुळाशी माझ्या गोत्राशी
एकरूप होतात आणि असा नामधारकाकडे सुद्धा यम वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही. ही तर मौलिक पुन्हा पुढची स्टेप समजावून सांगतायत की ज्या वेळेला नामानं तुम्ही भरला, हे सगळं देह नामान ओटी पोटी सगळं नामच नाम जर भरून राहिलं तर प्रतिभा ज्ञानाची तुम्हाला प्राप्ती होते. प्रतिभा ज्ञान म्हणजे दैवी शक्ती तुम्हाला प्राप्त होते. माऊलींच्या सारखी विशेष ज्ञान प्राप्त होतं, विशेष शक्ती प्राप्त होते आणि ती शक्ती तुम्हाला वासना रहित करते, देहबुद्धीतून काढून टाकते आणि वासना रहित होऊन ईश्वराचं घेतलेलं जे नाम आहे, इथं थोडा प्रसंग बघा. कुठलीच वासना नाही, कुठलीच आसक्ती नाही, कुठलीच आशा नाही, फक्त भगवंताची प्राप्ती आणि त्याच्यासाठी नाम. ज्या वेळेला आसक्ती रहित होऊन वासना रहित होऊन ईश्वर ज्या वेळेला नाम आम्ही घेऊ लागतो, त्या नामाचं स्फुरण म्हटल्यावरती भगवंताची खरी शक्ती आहे आणि ते स्फुरण ज्या वेळेला होतं त्यालाच ओंकार स्वरूप म्हटलेलं आहे. हे ओंकार, त्याला स्वस्वरूपाची ओळख होते. त्या नामधारकाला स्वस्वरूपाची ओळख होते आणि स्वस्वरूपाची त्याला ओळख झाली की मी अमर आहे याचा त्याला बोध होतो. कुणाला? त्या नामधारकाला. मी अमर आहे, मी मरणार आहे का? जाता जाता मी तुम्हाला सांगतो, एकनाथ महाराज थोडासा शितर हे लक्षात ठेवा कुठवर आले. एकनाथ महाराज सगळे भावकी वाईट झाली त्यांच्या. अगोदर त्यांना जेवायला घातलं अहो भुकेलेले होते, त्यांना जेवायला घातलं. तुमच्यासाठी आता सारवून बिरून सगळं केलं, तुमच्यावर आम्ही बहिष्कार. कुठला आहे? कोण आहे तुम्ही? तुम्ही येऊ नका, तुमचे पूर्वज जेवायला घालतो मी. श्रीखंडानं पूर्वजाला हाक मारली, जेवायला घातले. अंतकाळी मरण आलं आणि मग ज्यावेळेला त्यांना उचलून घेऊ लागले त्यावेळेला ब्राह्मणांची चर्चा चालली की बघा शेवटच्या घडीला आमच्याशिवाय तुम्हाला कोण आहे का? एकनाथ महाराजांनी ते उद्गार ऐकले आणि त्या ताटीवरून उठले. म्हटले तुमच्या खांद्यावरून मला जायचंच नाही. काय शक्ती आहे! करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध. शुद्ध नाम उपाधी नाही, त्याला कुठलीच, ते शुद्ध कर म्हणून तितक्या निष्ठेनं मी नाम घेतलं पाहिजे. आपणाला सुद्धा उपाधीतून ते मुक्त केल्याशिवाय राहत नाही. स्वस्वरूपाची. एकनाथ महाराज पुन्हा त्याने हे केलं, काय म्हणतात त्याला, आणि मग त्यांची मुलगी कोणती जास्त जरा शोक करायला लागली, त्या मुलीसाठी पुन्हा यावं लागलं. आणि मग त्यावेळेला त्यांना कळलं की ह्या समाजामध्ये आता गुंतून राहायचं नाही. तिसऱ्या वेळेला कुणाला सांगितलं नाही. त्या नदीमध्ये गेले आणि तिथंच त्यांनी जलसमाधी घेतली. कुणाला काहीही कळलेलं नाही. मला काय नाही, जाणं त्यांच्या हातात आहे. का झालं जाणं त्यांच्या हातात? ते ईश्वर नामाला तितके चिटकून तितक्या श्रद्धेनं नाम घेतलं. मला सुद्धा सहज जायचं आहे. सहज जाणं कधी होईल? यम आमच्या डोक्यावर गिरट्याच घालतोय अगोदरच, बरोबर. त्या गिरट्या घालणं मला बंद करायचं आहे. कशासाठी? त्याचं नाम ओटीपोटी माझ्या आलं, त्या नामानं मी भरून घेतलं पाहिजे. तुकाराम महाराजांना सुद्धा न्यायला ईश्वराने संकेत केला. भजन गात गात त्याचं नाम घेत घेत ते गेले. घरच्यांना विचारलं तुम्ही येताय का? त्यांचे शब्द त्यांना कळलेले, रामकृष्ण हरे राम.
सगळीकडे त्यांची दृष्टी संतांची. अंगावर थुकले त्यांचाही उद्धार केला, माऊलींना ज्यांनी त्रास दिला त्यांचाही ह्याला समावस्था म्हटलेला आहे. आणि ह्या अवस्थेला आपण आलं पाहिजे. समाधी म्हणजे त्याच्या सम अवस्थेला जाणं, त्या समाधीत राहणं, त्या अवस्थेत जाणं. ती अवस्था माझी झाली पाहिजे, ती प्राप्त करून अवस्था मी घेतली पाहिजे. आणि ती अवस्था प्राप्त झाल्यावर जे ईश्वराचं नाम मी घेऊन जे स्फुरण मला होईल तेच माझं उन्मनी अवस्थेत नेणारं नाम आहे. त्याला उन्मनी अवस्था, दुसरं काय तिथं नाही. रामकृष्ण आलेला. म्हणून माऊलीने आपल्याला अगदी भावानं सांगितलेलं आहे. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुल गोत्र वर्जिले. या मार्गाने तुम्ही चालला, या मार्गावर तुम्ही सतत निरंतर चालत राहिला तर यम सुद्धा जसं आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहू शकला नाही तसं तुमच्याकडे तो वाकड्या नजरेनं पाहू शकणार नाही. वैर्य करील तुम्हाला, आम्हाला वैर्य केलं तसं पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, बोल बजरंग बली की जय. ठाल विठाल 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 विठाल